लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या संभव फाउंडेशन यास सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे। संभव फाउंडेशनच्या कार्यावर आधारित एक छोटीशी डॉक्युमेंटरी आपण जाणून घेऊया। कुछ तो है मेरे भीतर जो मुझे ना उम्मीद होने नहीं देता, कुछ तो है मेरे भीतर जो मुझे ना उम्मीद होने नहीं देता। एक इंसान रहता है दिल के कोने में जो मुझे सोने नहीं देता। सोलापुरात बेघर, मनोरुग्ण, भिक्षेकरू आणि अनाथ लोकांच्या मदतीसाठी धावून येणारी सामाजिक संघटना म्हणजे संभव फाउंडेशन। गेल्या 8 ते 10 वर्षापासून संभव फाउंडेशन सोलापूर शहर परिसरात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते। संभव फाउंडेशनच्या माध्यमातून आतिश कविता लक्ष्मण शिरसाट हे सोलापुरात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा त्यांनी उमटवलाय। गेल्या 7 ते 8 वर्षापासून आतिश शिरसाट यांनी संभव फाउंडेशनच्या माध्यमातून 300हून जास्त बेवारस आणि मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। सोलापूर शहर परिसरात रस्त्यांवर स्मशानभूमी, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि बाजारपेठा व लोकवस्तीत बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना जनमानसात आणण्याचे धाडसी कार्य आतिश शिरसाट यांच्या संभव फाउंडेशनच्या माध्यमातून घडले। केस वाढलेले, दुर्गंधी सुटलेले, अंगावर कपडे नसलेले, विचित्र वागणारे व लोकांना दगड मारणारे किंवा क्वचित अंगावरही येणारे, ज्यांना सर्वसामान्य माणूसही घाबरून जवळ येत नाही, अशा मनोरुग्णांना माणसात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम संभव फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापुरात घडत आहे। कौटुंबिक वाद, डोक्यावर झालेला परिणाम, एखाद्या घटनेसंदर्भात आलेली चीड अथवा घर कुटुंब सोडून रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांवर संभव फाउंडेशनने उपचार केले आहेत। सोलापूर शहर आंध्र आणि कर्नाटकच्या दक्षिण भारताच्या बाउंड्रीवर असल्याने आतिश शिरसाट यांनी सोलापूर शहर परिसरातील कित्येक मनोरुग्णांना ठीक करून त्यांना आपल्या मूळ गावी पाठवले आहे। त्यामध्ये कर्नाटक, बिहार, तामिळनाडू, गुजरात यांचाही समावेश आहे। सोलापूर शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णांना कोणीही बोलायचे तर सोडा, त्यांच्या जवळही जात नाही, त्याचा तिरस्कार केला जातो। मनोरुग्णांचे बोलणे, त्यांचा कुरूप चेहरा व सुटलेली दुर्गंधी अशा भयानक अवस्थेत असलेल्या मनोरुग्णांशी कुणीही संवाद करत नाही, त्यांच्या जवळही जात नाही। मात्र अशा वेळी धावून येतो तो संभव फाउंडेशन आणि त्यांची टीम। सोलापूर शहर परिसरात कोणताही मनोरुग्ण दिसला की त्याला अगोदर मायनं बोलतं केलं जातं। ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाऊन त्यांचे केस व नखे कापली जातात, त्याला अंघोळही घातली जाते आणि त्याला कपडे दिले जातात व त्याला माणसाप्रमाणे जीवन जगण्याचा उपदेश दिला जातो। आतिश शिरसाट यांच्या संभव फाउंडेशनच्या टीमने सोलापूर शहरात जवळपास 300 पेक्षा जास्त मनोरुग्णांना आपलंसं केलंय। जवळपास 2016 पासून ते आजपर्यंत 800 मनोरुग्णांचं आपण पुनर्वसन केलेलं आहे। त्यापैकी 288 मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यापर्यंत आपल्याला यश मिळालेलं आहे। सोलापुरात अशाच एका ठिकाणी वाढलेले केस अंगावर असलेला, एकच शर्ट नेसलेला, झाडाझुडपात राहणारा व बेवारस स्थितीत फिरणाऱ्या आणि मूळच्या गुजरात जामनगर येथील मेहबूब नामक एका मनोरुग्णावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम संभव फाउंडेशनच्या माध्यमातून झालंय। तर तो मेहबूब नामक मनोरुग्ण 5 ते 6 वर्षापासून सोलापुरात वास्तव्यास होता। त्याला गुजरात जामनगर येथील त्याच्या कुटुंबियांकडे पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम संभव फाउंडेशनच्या माध्यमातून झालं। ज्यावेळेस महबूबच्या जवळ गेलो मी, तो प्रचंड प्रमाणात माझ्यावर हल्ला करत होता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, कारण त्याला भीती होती ही लोक माझ्याशी काहीतरी करतील, काहीतरी मला मारतील, कुठेतरी घेऊन जातील। हे सगळं करत असताना त्याने आम्हाला सगळ्याला झिडकारलं होतं।
पण त्याच्याशी आम्ही ज्यावेळेस त्याचा विश्वास संपादन केला त्यावेळेस त्याला वाटलं की अरे ही कोणीतरी आपली माणसं आहेत आणि ही काहीतरी आपल्याशी हितगुण साधत आहेत, काहीतरी बोलत आहेत आपल्याला. मग त्याच्या मनावर आम्ही ताबा ज्यावेळेस मिळवला त्यावेळेस त्याचे आम्ही पहिल्यांदा कपडे त्याचे स्वच्छ केले, त्यानंतर त्याची दाढी केली, त्यानंतर त्याला प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही उपचारासाठी एका हॉस्पिटलमध्ये खाजगी दाखल केलेलं होतं. सोलापूरच्या एसटी स्थानक येथे वेदनेने तडफडत असलेल्या एका बेघराला देखील उपचार करून त्याला बेघर निवारण केंद्रात पोहोचवण्याचं काम संभव फाउंडेशनच्या माध्यमातून झालं. सोलापुरातील बेघर मनोरुग्णांचा देवदूत म्हणून आतिश शिरसट यांना ओळखलं जातं. संभव फाउंडेशनने सोलापूर शहर परिसरात अनेक सामाजिक उपक्रमे देखील राबवली आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केगाव येथील महानगरपालिकेच्या जागेवर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 47 एकर परिसरात भव्य वृक्षारोपण करण्याचे काम या संस्थेने केले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्तृत्वान महिलांचा सन्मान करत सावित्री उत्सव साजरा करत 25 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ही या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. सोलापूर शहर परिसरात रस्त्याच्या कडेला बेवारस ठिकाणी थंडीच्या कडाक्यात झोपणाऱ्या बेघर लोकांना मायेची ऊब मिळावी यासाठी संभव फाउंडेशनच्या तर्फे चादर व ब्लँकेट वाटपही करण्यात येते. कधी कधी लोकांचा सहभाग व्हावा यासाठी घरात वापरात नसलेली पण सुस्थितीत असलेली शॉल, ब्लँकेट किंवा नवीन चादर देण्याचे आवाहनही या संस्थेतर्फे केले जाते. सोलापुरातील दानशूर व्यक्ती देखील संभव फाउंडेशनच्या मागणीला मदत करतात. अनेकांनी केलेल्या या मदतीमुळे संभव फाउंडेशनने विविध सामाजिक उपक्रम सोलापूर शहरात राबविली आहेत. तर ऐन दिवाळी सणाच्या गोडव्यात समाजापासून दुर्लक्षित असलेल्या व रेड लाईट परिसरात काम करणाऱ्या वारांगणांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करता यावी यासाठी वारांगणा महिलांसोबत संभव फाउंडेशन कडून दिवाळी साजरी करण्यात आली. सोलापुरातील तरटे नाका परिसरातही एक दिवस समतेचा वारांगणाच्या दारात लावून उजेड देण्याचा प्रयत्नही या संस्थेनं केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूलच्या 5 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन महत्त्वपूर्ण योगदानही आतिश शिरसाट व त्यांच्या संभव फाउंडेशनच्या टीमने केलंय. सोलापुरात फिरणाऱ्या बेघर मनोरुग्णांना आपलेसे करत त्यांच्यावर उपचार करण्यापासून त्यांची स्वच्छता करण्यावर संभव फाउंडेशनचा भर आहे. गोरगरीब अनाथ लोकांना मदत करणे, महिलांचा सन्मान करणे अशा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात संभव फाउंडेशनने भरीव योगदान सोलापुरात दिले आहे. त्यांचे हे सामाजिक योगदान लक्षात घेता त्यांना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त 31 जानेवारी रोजी गुरु नानक चौक येथील साधू वासवानी गार्डन मध्ये त्यांना मानवता रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. रिश्तों का संबंध सिर्फ रक्त से नहीं होता, रिश्तों का संबंध सिर्फ रक्त से नहीं होता, जो मुसीबत में हाथ थाम ले उससे बड़ा रिश्ता नहीं होता. मी लोकप्रधान न्यूज चॅनलचे मनस्वी आभार मानतो, त्यांच्या टीमचे आभार मानतो की त्यांनी खरंच आमच्या सगळ्या कामाची दखल घेऊन आज त्यांनी आम्हाला हा पुरस्कार जाहीर केला. त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.